अशा पावसामध्ये अशा पावसात ट्रॅकिंग करण्याची जी मजा आहे ती काय वेगळीच आहे. नमस्कार मंडळी, सतीश एक्सप्रेस ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मंडळी, पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत आणि सगळीकडे जे आहे तो निसर्ग जो आहे तो बहरलेला आहे. तर त्याचा आनंद घेण्यासाठी मी आणि माझी मंडळी आज एका ठिकाणी आलेलो आहे. नवी मुंबईमध्ये एक छान असं वॉटरफॉल आहे, त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ज्या गमती जमती आहेत त्या पाहायला मिळतील. हे माझी मंडळी आहेत, प्रत्येकाने आपलं इंट्रोडक्शन करून द्या. हाय, अभय शिंदे. अभय आहे माझा खास मित्र आहे आणि हे अभयचेच मित्र आहे. तर असं आम्ही सर्वांनी मिळून जो आहे तो एक छान प्लॅन केलेला आहे. खास मुलुंडवरून आलेला आहे आणि आमचा सुशील टाकू खास दिघावरून आलेला आहे. जे आजचं आम्ही खास मटण बनवलंय ते खास याच्या घरच्यांनी बनवलंय. तर त्याच्या घरच्यांसाठी कुक बाय सुशील, थँक्यू. तर बघूया आपण ते मटण देखील कसं बनलेलं आहे त्याची देखील टेस्ट मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. तर चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि पूर्ण निसर्गाचा आनंद घेऊया. तर ट्रेक करत करत आता आम्ही वरती आलेलो आणि खूप भूक लागलेली आता आणि त्यासाठी आम्ही स्वतः गोष्टी कॅरी केल्या आहेत. हा सुशील आहे. सुशीलने छान असं बघाल तुम्ही तर मस्त झणझणीत मटण बनवलेलं आहे. आता त्याचा आम्ही सगळेजण आस्वाद घेणार आहोत. हे ना, टेस्ट कर. चीअर्स. झणझणीत पद्धतीचं असं गरम गरम मटण आणि असा हा निसर्ग, याची मजाच वेगळी. क्या बात आहे. कसं आहे? कडक. पैसा वसूल आहे. पैसा वसूल. एक नंबर. स्पायसी एकदम चांगलं, एकदम मसाले वगैरे प्रॉपर त्याच्यामध्ये मुरलेले आहेत. आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये असं झणझणीत मटण खरंच एक वेगळी गोष्ट आहे. मस्तपैकी पाऊस पडतोय, छान सुंदर निसर्ग, हिरवगार निसर्ग चाललेला आणि पाऊस जो आहे तो आता सुरू झालेला आहे. आणि इथून आम्ही आता नेक्स्ट स्पॉटला चाललेलो. नेक्स्ट स्पॉट आहे आपला नवी मुंबईतला गवळीदेव म्हणून एक स्पॉट आहे, फेमस स्पॉट आहे खूप. त्या ठिकाणी छान असा वॉटरफॉल आहे. ह्या ठिकाणी आम्हाला आलो होतो, आम्ही जेवण वगैरे केलं, पण जो वॉटरफॉल आम्हाला अपेक्षित होता तो वॉटरफॉल या ठिकाणी आम्हाला मिळाला नाही. तर आम्ही विचार केला की चला आपण इथूनच थोड्याशा अंतरावरती गवळीदेव म्हणून स्पॉट आहे. जे नवी मुंबईमध्ये राहतात त्या लोकांना माहितीच असेल गवळीदेव म्हणजे काय आहे. तर त्या ठिकाणी आता आपण चाललेलो आहोत आणि मस्तपैकी तिकडे वॉटरफॉल असणार आहे. तर ते सगळं
व्हिडिओ तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये बघायला मिळतील. आणि मस्तपैकी पाऊस चालू झालेला आहे. वा अशा पावसामध्ये अशा पावसात ट्रॅकिंग करण्याची जी मजा आहे ती काय वेगळीच आहे. पायऱ्या चढतो आम्ही. अजून वॉटरफॉल थोडासा अंतरावरती आहे. मिशन सक्सेस व्हायला थोडेसे मिनटं बाकी आहे. पुढे गेल्यानंतर छान वॉटरफॉल आपल्याला दिसणार आहे. ट्रेकिंग झाल्यानंतर जे आहे ते आता आम्ही वर आलेलो आणि जेवढा काही थकवा होता तो सगळा निघून गेला आहे. का निघून गेला आहे त्याचं कारण मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवतो. असा माझ्या मागे जो आहे तो ह्यूज असा वॉटरफॉल आहे या ठिकाणी. आणि जे काय पर्यटक ह्या ठिकाणी आलेले आहेत ते छान पद्धतीने एन्जॉय करतायत. पावसाचा जोर तो संपूर्णपणे वाढलेला आहे आणि या ठिकाणी जे आहे सगळेजण मस्त पावसाचा आनंद घेत आहेत. तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ जे आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करा. आणि हा जो वॉटरफॉल आहे तो अतिशय खूप सुंदर वॉटरफॉल आहे. घनसोली साईडला तुम्ही आला तर कुठल्याही रिक्षावाल्याला विचारा, गवळी दो तो तुम्हाला या ठिकाणी आणून सोडेल. तर माझ्यासोबत मित्र देखील आले होते. तर कसा वाटला अनुभव आपण त्यांना विचारणार आहोत. कसं वाटलं अभय या ठिकाणी? सुपर व्हिडिओ खूप मजा आली. आणि नाही मुंबईमध्ये तुम्ही आलात ना एक वेळा या गवळी देवला. क्राऊड बघून तुम्ही मजा आहे ना, क्राऊड एवढा आहे. हा इकडचा क्राऊड बघून तुम्ही विचार करू शकता की किती एक नंबर स्पॉट आहे ना. सतीश एक्सप्रेसला सबस्क्राईब
सबस्क्राईब करा, कमेंट करा. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करा आणि आपल्या ज्या प्रतिक्रिया त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली काळजी घ्या.